नमस्कार मित्रांनो, DMER अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली बघा. आहार तज्ञ या पदासाठी मित्रांनो, तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तात्पुरती गुणवत्ता जाहीर झालेले आहे मित्रांनो, म्हणजेच तुमची फायनल स्कोर आणि मेरिट लिस्ट जाहीर झालेले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, बघू शकता आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष मुंबई डिपार्टमेंट अंतर्गत ही जाहिरात आली. तो बघा, जाहिरात कधी आली ती बघू शकता. 18/6/2025 रोजी जाहिरात आली ते मित्रांनो. तर तुमची ऑनलाईन पद्धतीने पण एक्झाम झालेले आहे. तर बघू शकता मित्रांनो, टोटल किती जागा बघू शकता. 1058 जागा आहे मित्रांनो. म्हणजे सॉरी, टोटल 1107 जागा आहे. तर आहार तज्ञ या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तर बघू शकता पोस्ट नेम डायटिशियन्स, खाली बघू शकता तुम्ही मेरिट लिस्ट 2025. तर बघू शकता मित्रांनो, एकूण किती जागा आहे बघा. आहार तज्ञ या पदासाठी 18 जागा आहे मित्रांनो. बघू शकता 18 जागा आहे. तर तुम्ही कॅटेगरी वाईज मित्रांनो, तुमचं तुम्ही किती जागा आहे तुम्हाला कॅटेगरी वाईज चेक करू शकता मित्रांनो. तर बघा हायस्ट स्कोर किती आहे. खाली बघू शकता सिरियल नंबर, रोल नंबर दिलेला आहे. कॅन्डिडेट फुल नेम दिलेले आहे आणि अप्लाय कॅटेगरी आणि मार्क ऑप्टेन, म्हणजे हे फायनल मार्क मित्रांनो. आता ही तात्पुरती गुणवत्ता यादी आहे, म्हणजे तुमचं फायनल रिझल्ट असणार आहे मित्रांनो. तर आता ज्या कॅन्डिडेटचं समजा 18 जागा आहे मित्रांनो ह्या पदासाठी, तर ज्या कॅन्डिडेटचं रँक 18च्या मध्ये येत आहे, तर तुम्ही कॅटेगरी चेक करून बघू शकता. तुमच्या कॅटेगरी वाईज किती जागा आहे तुम्हाला, त्यानुसार तुम्ही तुमची रँक चेक करा मित्रांनो. तर बघा हाय स्कोर किती आहे. 148 आहे, 144, 142, 142, 138. बघा मित्रांनो, 18 कॅन्डिडेट बघू शकता तुम्ही. ज्यांचं समजा बघू शकता 18 कॅन्डिडेट, ह्या कॅन्डिडेटचं फिक्स सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. यामध्ये मित्रांनो, जर लेडीजसाठी किती जागा आहे ते तुम्ही चेक करू शकता. त्यानुसार मग लेडीजचा पण थोडासा वेगळा रेशो काढता येईल मित्रांनो तुम्हाला. तर कट ऑफ मित्रांनो याचा 148 लागणार मित्रांनो. म्हणजे सॉरी, याचा कट ऑफ म्हणजे 134च्या आसपास लावू शकतो. 34-32 पर्यंत. ज्यांचा स्कोर 132 प्लस आहे मित्रांनो, यांचं सिलेक्शन होणार मित्रांनो. तर ज्यांचं सिलेक्शन होणार मित्रांनो, तर त्या सर्व कॅन्डिडेटने मित्रांनो, तर तुम्ही डॉक्युमेंट रेडी ठेवा, कारण की लवकरच रिझल्ट लागेल फायनल, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण लवकरच होणार आहे. त्यामुळे डॉक्युमेंट रेडी ठेवा. कधी पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकर होऊ शकतं. येणे जेणेकरून तुम्हाला ऐन टाईमावरती तुमचे डॉक्युमेंट नसल्यामुळे तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. यासाठी काळजी घ्या. आणि बघू शकता एकूण किती कॅन्डिडेटने ही एक्झाम दिलेली होती मित्रांनो. टोटल कॅन्डिडेट बघू शकता तुम्ही. बघा 989 कॅन्डिडेट आहे मित्रांनो टोटल. त्यापैकी बघू शकता आता 18 जागा होत्या. 18 वॅकन्सीसाठी ही एक एक्झाम घेण्यात आली होती बघा, ऑनलाईन पद्धतीने. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.